लागवी याच्यानंतर दक्षिण मध्य मुंबईमधील पब्लिक पोल नेमका काय आहे, लोकांना इकडचं नेमकं काय वाटतं ते बघूयात। हे आपण पाहणार आहोतच, पण सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया लढत काय होती। राहुल शेवाळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दक्षिण मध्य मुंबईमध्ये पाहायला मिळते। खरं तर या सगळ्या मतदारसंघापैकी 13 मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ। तिथं मात्र 2019 55.4% इतकं या ठिकाणी मतदान झालेलं होतं। 2024 मध्ये 53.7% इतकं मतदान झाले आणि या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच राहुल शेवाळे विरोधात अनिल देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राहिलेले आहेत। अनिल देसाई जे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीकरता रिंगणात उतरतायत, त्यांच्यात ही लढत झालेली आहे। आता पाहूया लोकांच्या मनात मात्र नेमकं काय आहे या मतदारसंघाविषयी। चला पाहूया लोकांचा कौल कोणाला आहे। मला असं वाटतं राहुल शेवाळे येतील, बिकॉज ही इज सिटिंग MP। मला वाटतं राहुल शेवाळे येतील। या दृष्टीने विचार केला तर BJP येणार हे निश्चित आहे। असं मला थोडंसं वाटतं की अनिल देसाईच येतील म्हणून। आमच्या मतदारसंघातून मला तरी शेवाळे साहेब वाटतात। BJPच येणार, आम्हाला लोकल नेत्याची काही आवश्यकता नाही आहे। ज्या प्रकारे सेनेच्या मीटिंग झाल्यात उद्धव ठाकरेंच्या, त्यामध्ये असं वाटतं की देसाईच येऊ शकतात। आय थिंक राहुल शेवाळे येतील। मला राहुल शेवाळे यांना निवडून आणायचं आहे। इज अ पार्ट ऑफ BJP, दॅट्स वाय, अँड आय थिंक BJP इज डुईंग गुड दिस टाइम। मला तरी वाटतं की अनिल देसाई निवडून येतील। माझ्या मते राहुल शेवाळे येऊ शकतो। तर दक्षिण मध्य मुंबईतल्या लोकांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेतलेलं आहे। तुम्ही मतदान तर केलेलं आहे, रिझल्ट 4 तारखेला येणार आहे, पण त्या आधीचा हा पब्लिक पोल आपण या ठिकाणी बघितलेला आहे लागवे। आणि यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।